कुठलाही निर्णय या देशाच्या सरकारने घेतला नाही। हे सगळे विषय मला असं वाटतं इथं बसलेले जे तरुण मुले आहेत त्यांनी गावागावामध्ये प्रत्येक माणसापर्यंत हे विषय पोहोचवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्तानं आपली आहे। बाकीचे विषय माझ्या नंतरचे मान्यवर बोलतीलच, पण विद्यार्थीचा अध्यक्ष असल्यामुळे मी जाणीवपूर्वक राज्यात आणि देशात विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात बोललो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। आता युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख हे थोडक्यात आपल्याला मनोगत मांडतील। आज तिरोडा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांतजी पडोळे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमाला प्रमुख वक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नसून तो परिवार आहे ही भावना कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बनसोड साहेब, महिलांच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई, मधुकर कुकडे साहेब, सुनीलजी गव्हाणे, शैलेंद्र तिवारी, सौरभ आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे मित्र गुड्डूभाऊ बोपचे आणि उपस्थित सर्वच मान्यवर। खरं तर गुड्डूभाऊ आज पहिल्यांदा तिरोड्यात आल्यावर एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्त्याला भेटायची संधी मिळाली, कारण आता तुम्ही सीजे हाऊस नावाच्या जेलमधून तुम्ही मुक्त झालेला आहे। नाहीतर आतापर्यंत सीजे हाऊसची परवानगी घ्यायच्या अगोदर ते चहापेक्षा किटली गरम जेलची परवानगीच तुम्हाला भेटायची नाही आणि मग गुड्डू भाऊला डायरेक्ट नेत्याच्या पर्यंत कधी जायची वेळ आली नाही। पण देव जे करतो ते भल्यासाठी करतो। एक राजा होता, त्याचा एक विश्वासू प्रधान होता आणि त्या राजाचा तो प्रधान अत्यंत विश्वासू, पण काही जवळचे लोक त्या राजाचे कान भरतात आणि राजा उचलतो आणि त्या प्रधानाला जेलमध्ये टाकतो। जेलमध्ये टाकल्यावर तो प्रधान एवढंच म्हणतो, राजेसाहेब देव करतो ते भल्यासाठी करतो। आणि नंतर राजा शिकारीला जातो। शिकारीला गेल्यावर त्याच्यासोबत ते कान भरणारे लोक असतात। त्या कान भरणाऱ्या लोकांना घेऊन राजा शिकारीला जातो आणि जंगलातले राजाचं सैन्य, जंगलाच्या राजाचं त्याच्यावर अतिक्रमण करतं आणि ते अतिक्रमण केल्यावर हे बाकीचे सगळे कान भरणारे राजाचे पळून जातात आणि राजा जंगलातल्या सैनिकाच्या ताब्यात सापडतो आणि मग ते जंगलातल्या राजाकडे त्याला घेऊन जातात। जंगलातल्या राजाकडे घेऊन गेल्यावर त्यांच्याकडे बळी द्यायची प्रथा असते। मग बळी देण्यासाठी त्या जंगलातल्या राजाला आंघोळ बिंगोळ घालायचा कार्यक्रम सुरू होतो। आंघोळ घालत असताना आंघोळ घालणारा सांगतो की राजाच्या डाव्या पायाचा अंगठा तुटलेला आहे आणि डॅमेज पीस हा काय देवीला चालत नाही, म्हणून ते राजाला सोडून देतात। आणि राजाला आंघोळ घालताना त्याच्या मनात एकच प्रश्न असतो की हे सगळे मला सोडून गेले, पण माझा विश्वासू सहकारी ज्याला मी ह्यांचा ऐकून जेलमध्ये घातलं तो मात्र माझ्या सोबत असता तर तो राहिला असता। राजा जंगलातून येतो आणि प्रधानाला पहिलं बाहेर काढतो, झालेली सगळी हकीकत सांगतो की राजासाहेब माझ्यासोबत असं असं झालं। आणि परत प्रधान म्हणतो की राजासाहेब देव करतो ते भल्यासाठी करतो। आणि प्रधान त्यांना सांगतो की अहो मी तुमच्यावर एवढा अन्याय केला, तुम्हाला जेलमध्ये घातलं, तरी तुम्ही म्हणताय देव करतो ते भल्यासाठी करतो। त्यावेळेला प्रधान म्हणतो राजासाहेब तुम्हाला त्यांनी पकडलं, तुमचा बळी द्यायचा होता, तुमच्या पायाचा अंगठा तुटलेला आहे म्हणून तुम्हाला सोडलं, पण मी जर तुमच्या सोबत असतो तर ते मला घेऊन गेले असते, मी शाबूत आहे, मला बळी दिला असता। म्हणून सीजे हाऊसवाले प्रफुल्ल पटेल गेले, हे गुड्डू भाऊ तुमच्यासाठी चांगलं झालं। आज ते भ्रष्टाचारात अडकले नसते तर तुम्हाला जयंत पाटील साहेबाला आणि पक्षाचे नेते पवार साहेबाला डायरेक्ट भेटायची संधी कधी उपलब्ध झाली नसती। काय कमी केलं प्रफुल्ल पटेलांना पवार साहेबांनी? पराभूत झाल्यावर देखील केंद्रात कॅबिनेट मंत्री केलं, स्वतःच्या मुलासारखा जीव लावला आणि आज ती लोक पवार साहेबाला सोडून गेली। कशासाठी गेली? सांगतायत आम्ही विकासासाठी गेलो। अरे 15-15 वर्ष 10-10 वर्ष तुम्ही मंत्री राहिला, त्यावेळेला काय विकास केला? आणि विकास करायचा संधी तुम्हाला पवार साहेबांनी दिली नाही का? 10 वर्ष तुम्हाला केंद्रात कॅबिनेट मंत्री केलं,
अहो पवार साहेबांनी जर मधुकर कुकरेंना 10 वर्ष कॅबिनेट मंत्री केलं असतं तर मधुकर कुकरेंनी या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला असता. तुम्ही काय केलं? पवार साहेबांच्या नावाचा वापर केला, संपत्ती कमावली. ती एवढी संपत्ती कमावली की तुम्हाला ईडीचा तुमच्या सीजे हाऊसचे 2 मजले सील करावे लागले. तुमच्या ईडीचे सीजे हाऊसने 2 मजले का सील केले? मी सांगत नाही. 2019ला इंडियन टाइम्स नावाच्या पेपरला राज्याच्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की इक्बाल मिर्चीकडनं प्रफुल्ल पटेलांनी सीजे हाऊसची जागा घेतली. हा इक्बाल मिर्ची कोण? तुम्ही विकिपीडियावर टाका. हा इक्बाल मिर्चीचं नाव जर टाकलं तर राईट हँड मॅन मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल दाऊद इब्राहिम, म्हणजे दाऊद इब्राहिमचा उजवा हात इक्बाल मिर्चीकडून जमीन घेणारे प्रफुल्ल भाई पटेल आता भारतीय जनता पार्टीत गेले की ते एवढे पवित्र झाले की ते आता दिल्लीत जाऊन अमित शहा सोबत बसून जागेचं वाटप करतायत. म्हणजे भारतीय जनता पार्टी हे आता असं वॉशिंग मशीन झालंय की तिथं भ्रष्टाचारी माणूस गेला की तो लगेच पावन होऊन बाहेर येतो. कुकरे साहेब भाजपने 2014ला नारा दिला, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आम्ही भ्रष्टाचार मुक्त देश करू म्हणले आणि आता सगळे भ्रष्टाचारी त्यांच्याकडे घेत आहेत. वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, मगर सिक्कों की झनकार देखकर खुद ही मुजरा कर बैठे. अशी अवस्था आज भारतीय जनता पार्टीची झाली. वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, मगर सिक्कों की खनकार देखकर खुद ही मुजरा कर बैठे. जी लोक भ्रष्टाचार संपवायला चालली होती आज ती लोक सगळ्या भ्रष्टाचाराला घेऊन पावन करायला निघाली. प्रफुल्ल पटेलांच्यावर आरोप केला, अजितदादा पवारांच्यावर आरोप केला, हसन मुश्रीफांच्यावर आरोप केला, छगन भुजबळांच्यावर आरोप केला आणि आता ही सगळी लोक ह्यांनी पावन करून घेतलीत. म्हणून मित्रांनो मी जास्तीचं बोलणार नाही, पण येणाऱ्या 19 तारखेला पंजा या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपल्याला प्रशांत भाऊंला प्रचंड मताने विजयी करायचंय. कारण प्रशांत भाऊला मतदान म्हणजे शरद पवार साहेबाला मतदान, प्रशांत भाऊला मतदान म्हणजे राहुल गांधी साहेबाला मतदान, प्रशांत भाऊला मतदान म्हणजे उद्धव साहेब ठाकरेला मतदान. आणि आपल्याला ही हुकुमशाही भारतीय जनता पार्टीची नष्ट करण्यासाठी आपण प्रशांत भाऊला मदत करावी एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा बोलतील. आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे प्रदेशचे पदाधिकारी, आपल्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी, नेतेगण, तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनींनो, येत्या 21 तारखेला आपल्याला सगळ्यांना मतदानासाठी जायचंय आणि आपला अधिकार जो आपल्याला संविधानाने दिलाय, ज्या अधिकाराने आपला भारत देश चालतोय, तो अधिकार आपल्याला 21 तारखेला प्रत्येकाला मतदान केंद्रामध्ये जाऊन बजावायचा आहे. आणि माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, मतदान करताना पूर्णपणे विचार करून मतदान करा. तुमच्या हातामध्ये या महिलांची सुरक्षा आहे, तुमच्याच हातात तरुणांना रोजगार कोण देणार हा तुमचं मतदान ठरवणार आहे. तुमचंच मतदान आपल्या भारत देशामध्ये कोणते कोणते उद्योग येतील हे ठरवणार आहेत. आपल्या महाराष्ट्राची प्रगती कोण करणार आहेत हे तुमचं मतदान ठरवणार आहे. त्यामुळे येत्या मतदानाच्या दिवशी विचारपूर्वक मतदान करा. आपण सहज आजूबाजूला कोणीतरी येतं आणि मग आपल्याला भावनिक काहीतरी आव्हान करता आणि त्या भावनिक आव्हानावरती आपण लगेच जातो आणि मतदान देतो. आता 10 वर्षाचा जो हिशोब आहे ना तो मागायचा आहे. ते लोक म्हणतात ना 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, आम्ही केलं ते आजही तुम्हाला दिसतंय. कारण आजही शासकीय इमारती कोणी बांधल्यात? काँग्रेसने.
आज जे तुम्हाला सगळं भारत देशात दिसेल ते काँग्रेसच्या काळामध्ये आणि राष्ट्रवादीच्या काळात झालंय की नाही? यांनी आता एकतरी उदाहरण सांगावं की यांच्या काळात यांनी हे केलंय. जुमले दिले, 10 वर्षाच्या काळात वेगवेगळे जुमले दिलेले आहेत. प्रत्येक निवडणूक आली की वेगळं काहीतरी सांगणार आणि वेगळं काहीतरी सांगून मतदान घेऊन जाणार. माझ्या माता भगिनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. माझी तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपण आहे ना हिशोबाला पक्के असतो, बरोबर आहे की नाही? आपण जेव्हा बाजूच्या शेजारीनवाल्याकडे अर्धी वाटी साखर मागायला गेलो ना, तर परत करताना कसं करतो? 1 वाटी, म्हणजे अर्धी वाटी घेतो आणि 1 वाटी परत करतो, आहे की नाही? हिशोबाला पक्के. जेवढं आपण घेतलंय त्याच्या दुप्पट आपण देतो. आणि जर आपलं कोणी हिसकावून घेतलं तर त्याच्यात हिशोब पक्का आहे की नाही आपला? मग आता तो हिशोब तुम्हाला पक्का करायचा आहे. कसा? आता ह्या 10 वर्षामध्ये आपल्याला काय काय मिळालं? तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं होतं तुमच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. आले का? आले असतील तर सांगा, नाहीतर मग त्यातले थोडे मला पण द्या. पण मला माहितीये काय कोणाच्या खात्यावरती आले नाही. नंतर काय सांगितलं होतं? तुमच्या मुलांना रोजगार दिले जातील. प्रत्येक वर्षाला 2 कोटी रोजगार मिळाले का? आजही आपले मुलं घरी बसलेत. आयांची केस पांढरे होत आहेत काय, तर मुलाचं लग्न होत नाहीये. नोकरी नाही तर छोकरी नाही. झालं. मग जे आश्वासन आपल्याला दिलेलं की तुमच्या मुलांना नोकऱ्या देऊ, ते गेलं. नोकऱ्या नाही, महागाई वाढलेली आहे. महागाईवरती आज आपण लढतोय. तुम्हाला सिलेंडर जे 10 वर्ष आधी 411 रुपयाला मिळायचं, तुम्हाला काय सांगितलं? तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर देणार. पण हे नाही सांगितलं की फक्त एकदा तुम्हाला हंडी मोफत देणार, त्याच्यानंतर त्या 400 रुपयाची हंडी आम्ही 1100 रुपयाला करणार, म्हणजे 4 पट भाव वाढवणार. हे सांगितलं होतं का? आपण मोफत हंडी देणार म्हटल्यावरती मतदान केलं आणि नंतर आतापर्यंत भोगतोय. 10 वर्ष झाले. आता चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आली आहे. त्याच सिलेंडरवर बसतो आणि चुलीवरती स्वयंपाक करतो. ही आता माता भगिनींची अवस्था झाली आहे. बरं, एवढ्यावरच थांबले का? तर आपल्या माता भगिनींना जी भाषा आजची लोक हे सगळे नेतेगण भारतीय जनता पार्टीची वापरतायत, आपल्याला तरी आवडतंय का? आता 2 दिवस आधी सुधीरजी मुनगंटीवार, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, त्यांनी बहीण भावाच्या नात्या संदर्भामध्ये एक वाक्य असं उद्गारलं की प्रत्येक लांछन वाटावं त्या वाक्यावरती, की बहीण भावाच्या नात्याला पण तुम्ही काळीमा फासायला कमी करत नाही आहात, असे वाक्य वापरतात. त्यांचेच भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात दारूच्या बाटलीला महिलांचं नाव द्या. त्यांचेच भारतीय जनता पार्टीचे म्हणतात तुमच्या मुली पळवून आणा आणि मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही मुली पळवून आणा. हे राम कदमांचं वाक्य आहे. हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. त्यांचेच भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात सुप्रियाताईंना, आदरणीय सुप्रियाताई सुळेंना म्हणतात घरी जा आणि चुपचाप स्वयंपाक करा. ही यांची महिलांच्या संदर्भामध्ये जर हे सन्मान देऊ शकत नसले तर यांना सन्मान आपणही देण्याच्या लायकीचे आहेत का? नाहीये. या 10 वर्षामध्ये त्यांनी जी महिलांच्या बाबतीमध्ये जे वाक्य वापरलेत हे लक्षात ठेवायचंय आणि आपण चुलीपर्यंत जाऊ शकतो. माझी तुम्हाला प्रत्येकीला विनंती आहे, तुम्ही घरात जा, प्रत्येक महिलेला हे समजावून सांगा की आज आपल्यावरती जी परिस्थिती आली आहे ना, ह्याच केंद्र सरकारमुळे. आता केंद्र सरकार जर आपल्याला बदलवायचं असेल, तुमच्या हक्काचं तुम्हाला हवंय ते जर मिळवायचं असेल, तर आपल्याला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे आणि तो तुम्ही कराल. मला माहिती आहे माझ्या माता भगिनी हिशोबात पक्क्या आहेत आणि हिशोब यावेळेस आपण चुकता करूच. मी ठरवलंय हिशोब चुकता करायचा आहे. तुम्ही ठरवा. तुम्ही येत्या मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचा आणि आपल्या मतदान केंद्रापर्यंत आपल्या माता भगिनी कशा जातील आणि कशा तिथे मतदान आपल्या उमेदवाराला करतील यासाठी प्रयत्न करा, हीच विनंती करते आणि तुमचे आभार मानते. धन्यवाद. गुड्डू बोपचे हे 2 मिनिटं मार्गदर्शन करतील. मग आमचे दिलीप बनसोड साहेब, मला आजही आमच्याच पक्षात आहेत असं वाटतं, त्यांचं मार्गदर्शन होईल 2-2 मिनिटं आणि मग मी 2 मिनिटं बोलेन. तुम्ही बोलणार का? ठीक आहे, बोला.
मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, रोहिणीताई, जिल्ह्याचे अध्यक्ष काँग्रेस कमिटी दिलीप भाऊ बनसोड साहेब, माजी खासदार मधुकर कुकडेजी, मंजुताई डोंगरवार आणि मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि इथं उपस्थित सगळे कार्यकर्ते, बंधू भगिनी, युवक मित्रांनो, साहेब यांच्याशी तर मी नेहमी संवाद करत असतो, पण आज आपण इथं आलात इथची वास्तविक स्थिती अशी आहे की ज्यापर्यंत महबूब भैया म्हणले ते एकदम खरी गोष्ट आहे की जेव्हा इथं भाईजींच्या सोबत आम्ही सगळे होतो तेव्हा चायपेक्षा कॅटली जास्त गरम होती आणि एवढा मोठा कार्यक्रम सोडा, एक साधी कार्यकर्त्यांची बैठक जरी लावायची असली तरी आम्हाला विचारायचं लागत असतं. आज मला प्रश्न होता की आपल्या मंचावर बसतील म्हणजे आमच्याकडनं नेते काही नाहीत ना, आता आमच्याकडे फक्त कार्यकर्ते उरले आहेत, पण हे तेच कार्यकर्ते आहेत ज्यांनी राष्ट्रवादी उभी केली होती आणि आज हेच कार्यकर्ते पुन्हा हे महाविकास आघाडीला पुढे नेऊन देशाच्या पातळीवर आणि राज्य पातळीवर सरकारमध्ये बसू शकतील अशी क्षमता आहे की नाही क्षमता. आणि म्हणून आम्हाला बिलकुल चिंता नाही की येणाऱ्या काळामध्ये प्रफुल्लभाई कुठं आहेत आणि काय आहेत, पण इथला सामान्य कार्यकर्ता ज्याची नाळ काँग्रेसशी जुळली आहे, ज्याची नाळ आदरणीय पवार साहेबांशी जुळली आहे, हे सदैव आपल्यासोबत, पवार साहेबांसोबत आणि महाविकास आघाडीसोबत आहेत आणि राहतील, हे आपल्याला यांनी आज सिद्ध करून दाखवलं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यांच्या प्रचारासाठी आलात, डॉक्टर प्रशांत पटोळे हे आपले उमेदवार आहेत, त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले अध्यक्ष आले तिथं आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्यांचा मान राखून आपल्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेससोबत पाठीला पाठ लावून, कणा लावून, हात लावून, खांद्याला खांदा लावून काम करावं आणि कुठल्याही प्रलोभनाला न पडता त्यांना साथ द्यावी एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय सेवा. शोमेंद्र मुन्ना उपवंशी यांना गोंदिया जिल्हा शहर महासचिव तिरोडा शहर म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात येत आहे. मी दिलीप बनसोड साहेबांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द माईकवर जाऊन भाषण करावे, तोपर्यंत आम्ही हा कागद यांना देतो. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय माजी मंत्री नामदार जयंतरावजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित माजी खासदार सन्माननीय मधुभाऊ कुकडेजी, गुड्डू भैया बोपचेजी, सर्व आदरणीय मंच, उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधूंनो, भगिनींनो, आजची जयंत पाटील साहेबांची बैठक धावती आहे. आपल्या सर्वांना एवढंच सांगेन, जयंत पाटील साहेब या ठिकाणी गोंदियाला गेल्याच्या नंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा नाही. भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराचं नाव मोदीच्या कुठल्याही होल्डिंगवर नाही आणि यावरून आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी सुनील मेंढे नावाचा व्यक्ती हा खरा उमेदवार आहे की नाही ही शंका घेण्यासारखी बाब आहे. आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की जयंत पाटील साहेबांचं अभ्यासू भाषण, जयंत पाटील साहेबांच्या सोबत जे काही आम्ही काम केलं त्यांचा अनुभव इतकं चिकार अनुभव आहे की ज्यांचं इतिहास फार मोठा आहे. त्यांचे वडील राजाराम बापू पाटील हे राज्यपाल असतानापासून त्यांच्या या राजकारणाचा वारसा आहे. ज्यांनी महिलांच्या बचत गटापासूनची जी सुरुवात केली तिथून त्यांच्या कार्याची ही पावती आहे. आणि म्हणून आमचा विचार ऐकण्यापेक्षा त्यांचे विचार आपल्याला ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पाटील साहेब एवढंच सांगेन, आम्ही आपलेच आहोत, काही चिंता करण्याची गरज नाही, पण प्रफुल्ल पटेलांची नाही राहिलोत एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. याचं कारण असं आहे, पाटील साहेब मी काल 3-4 बैठका घेऊन आलो एनसीपीच्या. आपली एनसीपी नाही, ही एनसीपी प्रफुल्लभाईंची. सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की प्रफुल्लभाई तुम्ही बीजेपीला वोट करा, आम्ही फक्त काँग्रेसला वोट करू, आम्ही बीजेपी सोबत जात नाही, हा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आता आपण आणि आम्ही मिळून येणारा पुढचा महाराष्ट्र निश्चितपणानं आपल्या हातात येईल आणि आपणही उद्याच्या येणाऱ्या दिवसाचे फार मोठे व्यक्तिमत्व आहात. आणि म्हणून आता
ही निवडणूक, या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मूठ बांधलेली आहे की काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचं हे संकल्प केलेला आहे. आणि आज आपण या ठिकाणी आलात, तिरोडा ठिकाणी आलात, याबद्दल मी आपलं खूप खूप आभार मानतो, स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि माझे विचार समाप्त करतो. धन्यवाद. हो गुड्डू बोपचे, आपले माजी खासदार आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मधुकर कुकडेजी, काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला न सांगता गेलेले पण तिथं आता जिल्हा अध्यक्ष झालेले आमचे जुने मित्र दिलीप बनसोडजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सौरभ रोकडेजी, गुड्डू बोपचे, प्रवीण कुंटे पाटील, सौरभ मिश्रा, शैलेंद्र तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष मंजू डोंगरवार, युवक जिल्हाध्यक्ष आशिष आयरने, भवानी सिंग बैस, सर्वच व्यासपीठावरील आमच्या मोठ्या संख्येने असणाऱ्या भगिनी, काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेचे सर्व मान्यवर नेत्या, कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना या ठिकाणी मुद्दामून लोकसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून भेटायला आलोय. भेटायला येत असताना लोकसभेच्या या निवडणुकीच्या थोडासा आढावा जागे मध्ये 2-3 ठिकाणी थांबून आम्ही घेतला आणि असं दिसतंय की आपल्या मतदारसंघात डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, त्यात आता काही शंका राहिलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची एकत्रितपणाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झालेली आहे. ही जागा आपण नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाकडून लढायचो, पण या मतदारसंघामध्ये यंदा काँग्रेसने आम्हाला आग्रह केला की तुमच्यातले मोठे मोठे नेते जरा बाजूला गेले तर आम्हाला संधी द्या, आणि म्हणून आपण वर्धा घेतला आणि हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला दिला. आणि मला विशेष आनंद वाटतोय की या भागातल्या जनतेने आता प्रचंड साथ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीला देण्याची सुरुवात केलेली आहे. दिलीप बनसोडने सांगितलं तसं बरेच कार्यकर्ते, त्यांचे जुने सहकारी, जुने मित्र पुन्हा एकदा डॉक्टर प्रशांत पडोळेंचं काम करायला सुरुवात केली आहे, कारण त्यांना मान्यच नाही भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणं. आम्ही कधीच भाजपला प्रचारात घेतलेलं नाही, त्यांना मतदान केलेलं नाही. असा मतदार जो आहे, जो शरद पवार साहेबांना मानून या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान नेहमी घड्याळाला करायचा, तो सगळा मतदार आता यावेळी हाताला मतदान करेल असं चित्र या लोकसभा मतदारसंघात दिसतंय. आपण सगळे ज्ञानी आहात, अनुभवी आहात, कुणी काय केलेलं आहे हे जाणता तुम्ही. लोकांच्या वागण्यात दोष कसा आहे हेही तुम्हाला माहिती आहे, मी त्याचं वेगळं वर्णन करण्याची गरज नाही. पण आज तुम्ही व्यासपीठावरील सगळ्यांना स्वतंत्र झाल्याचा भावना तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. भले नेते नसतील पण कार्यकर्ते आमचे पहिल्या फळीतले आता वर येऊन बसायला लागले आणि त्यांना देखील मार्गदर्शन करण्याची संधी मिळायला लागली. हा एक गुणात्मक बदल
मागच्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. जनता एकीकडं आणि नेते एकीकडं अशी आज महाराष्ट्रात परिस्थिती आहे. आम्ही जातो त्या ठिकाणी सभा कशी अरेंज होणार हा प्रश्न असतो, पण गेल्यावर कळतं की सभा फुल झालेली आहे. लोकांनाच आता शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव ठाकरेजी यांची काळजी जास्त महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. लोकांनाच त्यांचा पाठिंबा द्यायचा आहे आणि महाराष्ट्रात जे पक्षफोडीचं राजकारण झालं त्याचा निषेध करण्याचं काम उद्याच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली जनता करेल असा मला ठाम विश्वास आहे. कारण अनेक आहेत. भारतीय जनता पक्षाला मत का द्यावं हा प्रश्न तुम्ही त्यांच्या प्रचारकांना विचारा. महागाईसाठी मत द्यायचं का? आमच्या घरातल्या मुलाला नोकरी मिळाली नाही म्हणून तुला मत द्यायचं का? आमच्या प्रत्येक खाद्यापासून चपलेपर्यंत सगळ्यावर जीएसटी वाढवला लावला याच्यासाठी तुम्हाला मत द्यायचं का? कोणतं कारण आहे की ते भारतीय जनता पक्षाला आपण मत द्यायचं? राम मंदिर बांधलं, कुणी बांधलं? जगाच्या पाठीवरच्या हिंदू धर्मात असणाऱ्या लोकांनी देणग्या दिल्या. त्या न्यासाला देणग्या देऊन पैसे जे गोळा झाले त्यातून राम मंदिर बांधलंय. आता मी या हॉलचं उद्घाटन करायला आलो आणि मी उद्घाटन केलं तर ह्या उद्घाटनाचं किंवा या हॉलचं क्रेडिट तुम्ही मला नाही देणार. दिलीप बनसोडेने ह्याच्यात पैसे घातले असतील तर ते दिलीप बनसोडेला जाईल. तसं भारतातल्या या अयोध्येच्या राम मंदिराचं श्रेय ज्यांनी ज्यांनी देणगी पाठवली त्या न्यासाला त्यांना श्रेय जातं. आता श्रेय घ्यायला दुसराच कोणी जर पुढे येत असेल तर आपण सगळे जाणकार आहात. तुमच्यात आणि रामाच्या मध्ये कोणी दुसरं येऊ शकत नाही. लोक श्रद्धेनं एखाद्यावर देवावर प्रेम करतात त्यावेळी आपण बऱ्याच वेळेला देवळात जातो, त्यावेळी तिथं पुजारी असतो. आपण देवाला नमस्कार करतो, पुजाऱ्याला नाही करत. देवाच्या पाया पडतो, देवाला मागणी करतो, पुजाऱ्याला मागणी नाही काही करत. हाच फरक लक्षात घ्या. आणि आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकात या ठिकाणी हाताच्या चिन्हावर उभा असणाऱ्या डॉक्टर प्रशांत पडोळेंना विजयी करा. मला अजून गोंदियाला जायचंय, तिथे एक छोटीशी सभा करायची आणि साकोलीला राहुल गांधी येण्याच्या आधी 3:30 पर्यंत पोहोचायचंय. त्यामुळे वेळ कमी आहे. पण माझी आपणाला कळकळीची विनंती आहे. अनेक जण तुम्हाला सांगतील अब कुछ बचा नहीं है पार्टी में, अब कुछ रहा नहीं है, आ जाओ इस तरफ. मेरे को पहले ताजुब है कि इतनी बड़ी तादाद में राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पार्टी के लिए आप इकट्ठा हो सकते हैं. ये देख के मुझे आपके ऊपर बहुत अभिमान लगता है कि आप ये एक बड़ी बात हो रही है. पिछले 2-3 विधानसभा के चुनाव में दिलीप बंसोड़ जी को टिकट देने का मैंने बहुत प्रयास किया था. मैं चाहता था कि उनको टिकट दिया जाए, लेकिन सारी चीजें तभी मेरे बस में नहीं थी. अभी बहुत चीजें मेरे बस में आ गई है. इसीलिए मैं दिलीप बंसोड़ जी को बार बार याद करता हूं. वक्त बदलता है, चीजें बदलती है, लोगों ने पार्टियां बदली, आपने मात्र दिल कभी बदला नहीं. आप कायम पवार साहब के लिए एक अलग अंदाज से पवार साहब के लिए आप मन में प्यार रख के काम करते हुए मैंने 15, 20, 25 साल देखा है. आणि म्हणून आपल्या सर्वांना ते कुठल्याही पक्षात गेले तरी वेगळे वाटत नाही. आपल्या सर्वांना अनेक भाषणं तुम्ही ऐकली असतील. धानाची परिस्थिती काय मी वेगळी सांगायला नको. आता धान खरेदी झालाय, पण त्याचा पुढं काही हे उचलच नाही. आणि आता रब्बीचं धान आता यायला लागलंय. त्याच्या बाबतीत आचारसंहितेच्या नावाखाली खरं म्हणजे आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी निर्णय घेऊन त्यांनी आदेश द्यायला पाहिजे होते सरकारने. तुमची जर काळजी होती तर आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी माहिती आहे 4 दिवसांनी आचारसंहिता होणार आणि या काळात आपल्याला रब्बीमध्ये धान उचलायचं खरेदी करायचं काम करावं लागणार.
याचा निर्णय त्यावेळी झाला असता तर आता धान खरेदी झालं असतं. पण या सरकारचं मित्रांनो लक्ष कामावर नाहीये. आमदार फोडण्यावर आहे, कॉन्ट्रॅक्ट देण्यावर आहे. कॉन्ट्रॅक्ट दिल्यावर त्यातनं काय काय जे फायदे मिळतात ते मिळवण्यावर आहे. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यावर या सरकारला पूर्णपणाने अपयश आले. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, आता विजेचे दर वाढलेले आहेत. तुमच्या झोपडीमध्ये, तुमच्या 2 खोलीच्या घरामध्ये जर 300 युनिट तुम्ही वापरले, 300 युनिट, तर आता तुमचं बिल हे 10,000 रुपयाने वाढलेलं आहे. 300 युनिट जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला 10,000 रुपये वाढणार आहे. ही महागाई या सरकारमुळे आली. 18% GST, 1 लाख रुपयाचं जर तुम्ही खत खरेदी केलं तर 18,000 रुपये तुमच्या खतातनं जीएसटीचे जातात आणि त्यातनं 6,000 रुपये मोदी साहेबांचे तुमच्या अकाउंटवर येतात. म्हणजे दिलीप बनसोडे साहेब कुठेतरी बाजारात गेले आणि त्यांचं पाकिट एखाद्यानं मारलं. त्या पाकिटात 10,000 रुपये असतील आणि दिलीप बनसोडेंचा एक चांगला फोटो त्या पाकिटात ठेवतात आपली माणसं, आपलं पाकिटात आपला फोटो. मग त्या पाकिट मारणाऱ्याने पाकिट मारल्यावर दिलीप बनसोडेंना कळलंच नाही की पाकिट मारले म्हणून. पण त्या पाकिटवाल्याने ते पाकिट उघडल्यावर त्याला दिलीप बनसोडेंचा एक छान फोटो दिसायला लागतो आणि त्याला वाटतं अरे किती चांगला माणूस आहे, याचं पाकिट मारलं हे काय बरं नाही, आपण ते परत करूया. मग तो काय करतो, 10,000 रुपयातले 7,000 रुपये काढतो आणि खिशात ठेवतो, 3,000 रुपये ठेवतो आणि दिलीप बनसोडे चालत असतात त्यांच्याकडे जातो, साहेब तुमचं हे पाकिट तिथं पडलं होतं, हे तुम्हाला परत करतोय, हे घ्या घ्या. दिलीप बनसोडेंना वाटतं हा पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक माणूस आपल्या समोर आलेला आहे, एवढा प्रामाणिक माणूस कधी आपण बघितलाच नाही. असं करून दिलीप बनसोडे त्याला मिठी मारतात, त्याचं कौतुक करतात, पाकिट घेतात, चालायला लागतात. जरा वेळानं दिलीप बनसोडेंना लक्षात येतं की पाकिटात 10,000 रुपये होते, 7,000 रुपये त्यानं मारले, 3,000 रुपयेच त्यानं आपल्याला दिले. याचं दुःख दिलीप बनसोडेंना होतं की त्याला मी एवढा पृथ्वीवरचा प्रामाणिक माणूस कसं काय म्हटलो, मी फसलो कसा. ही परिस्थिती भारतीय मतदारांची आता झालेली आहे. 18% जीएसटीनं सगळे पैसे काढून घेतात. घर खर्चाला 50,000 रुपये लागले तर 18%ने 9,000 रुपये ते काढून घेतात आणि मग तुमच्यावर उपकार म्हणून 2,000 रुपयाचे 3 चेक पाठवतात. 2,000 का, तर प्रत्येक वेळाला तुम्हाला त्यांची आठवण व्हावी म्हणून देतात 6,000 आणि राज्य सरकार 6,000. आणि म्हणून आपल्या हातात येणारे पैशापेक्षा तुमचा खिसा मोठ्या पद्धतीनं मारलेला आहे. तुम्हाला जर 12,000 रुपये राज्य आणि केंद्राचे मिळत असतील तर तुमच्या खिशातनं 20-25,000 रुपये कापलेले आहेत. हे मित्रांनो विसरू नका. पेट्रोलवर टॅक्स करून महाग पेट्रोल त्यांनी केलं, डिझेलवर टॅक्स भरवून महाग डिझेल त्यांनी केलं, गॅस 400 रुपयाचा 1,100 रुपये त्यांच्यामुळे झाला. तुमच्या पायातल्या चपलेपासून साडीपासून शर्टापर्यंत तुम्ही जे जे अंगावर घालाल त्या सगळ्याला जीएसटी देण्याचं काम या सरकारच्या काळात झालं. आणि म्हणून आपणाला विनंती आहे की तुमची लूट जास्त झालेली आहे. तुम्हाला फार उपकार झाला म्हणून तुमचाच दिलीप बनसोडेंच्या खिशातनं जसे 10,000तले 7,000 रुपये काढले तसे तुमच्या खिशातनं 50,000 रुपये काढले जातात वर्षाला आणि त्यातले 5-10,000 रुपये तुम्हाला देतात. हा फरक मित्रांनो लक्षात ठेवा आणि घराघरात जाऊन सांगा की आपली लूट चालली आहे. ही लूट थांबवायची असेल, या जीएसटीच्या व्यवस्था दुरुस्त करायच्या असतील, तुमच्यावरचा कर कमी करायचा असेल, गॅसचं सिलेंडर स्वस्त करायचं असेल, आमच्या आशा वर्कर आणि अंगणवाडीचा पगार दुप्पट करायचा असेल तर आपल्याला काँग्रेसच्या हाताला मत देण्याशिवाय पर्याय नाही. आणि ते काम उद्याच्या निवडणुकीत तुम्ही प्रामाणिकपणाने करा. मी तुम्हाला विश्वास देतो. देशातली परिस्थिती बदलायला लागली आहे, काही घाबरू नका. देशातली परिस्थिती बदलल्यावर पुन्हा एकदा आपल्या महाविकास आघाडीचा आणि इंडिया अलायन्सचं राज्य ज्यावेळी येईल, तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या काँग्रेसनं जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी जाहीरनामा वाचा.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात युवक डिग्री झाला, डिप्लोमा झाला, 1 लाख रुपये ताबडतोब त्याला स्टायपेंड म्हणून देणार आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना पगार वाढ दुप्पट करण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आदिवासी समाजाला अनेक चांगल्या गोष्टी देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. गॅसचं सिलेंडर तुमचं स्वस्त करायचा निर्णय त्यांनी केलेला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या संसारात भर पडणार आहे. भारतीय जनता पक्षाने तुमचे पैसे कापले, काँग्रेसच्या आघाडीनं तुम्हाला ते पैसे पुन्हा देण्याचा निर्णय केलेला आहे. 30 लाख लोक या देशात केंद्र सरकारमध्ये नोकर भरती राहिलेली आहे. त्या 30 लाख नोकर भरती सत्तेवर आल्यावर ताबडतोब करू असंही आश्वासन काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यातल्या 50% नोकऱ्या या महिलांना देण्याचं आश्वासन देखील काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे. आणि म्हणून आपण डोळसपणानं उद्याच्या निवडणुकीत मतदान करावं. तुमसर विधानसभा क्षेत्राने तिरोडा विधानसभा क्षेत्राने आपल्याला, आता मी तुमसरमध्ये थोडा वेळापूर्वी होतो, आता तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित एकसंघ राहून लोकसभेला आघाडी द्या आणि पुढच्या विधानसभेला देखील या मतदारसंघात तुतारी मोठ्या प्रमाणात वाजवायची आहे हा निर्धार करून आपण या ठिकाणाहून जावा एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद.